अपडाऊन वगैरे ते आपलं रेग्युलर रुटीन, म्हणजे इथं बऱ्याच मुली अपडाऊन करणाऱ्याच असतील, म्हणजे बाहेरून खेड्यातून येणाऱ्याच असतील, आणि ते तर तुम्ही समजू शकता की आपलं रुटीन चालू राहतं. शाळेनं मला खूप काही दिलंय, म्हणजे बऱ्याच ठिकाणी मुलींना एक्सपोजर नाही भेटत, म्हणजे आपल्या कलागुणांना एवढा जास्त वाव भेटत नाही. आता इथं आपले वेगवेगळे कार्यक्रम होतात, म्हणजे आता त्या मुलीनं पोवाडा वगैरे सादर केला, तर कॉलेज लेवलमध्ये पण कधी आपलं तेवढं धाडस येत नाही की आपण पुढं स्टेजवर जावं किंवा बोलावं. म्हणजे इव्हन आम्हाला सुद्धा आता आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांसाठी बोलवतात, तर ते तेवढं स्टेज डेअरिंग ते होत नाही, तर ते शाळेमधून डेव्हलप होतं. म्हणजे आपल्या इथं आमच्या वेळी शारदोत्सव असायचा, आता यावेळी मॅडमनी बहुतेक आहे ना ते शारदोत्सव असेल, किंवा मॅडमनी अजून सांगितलं की ते लेझिम वगैरे ते बरंच म्हणजे काय म्हणतात त्याला, झेंडे वगैरे, त्यासाठी मॅडमनी एफर्ट्स घेतलेत. म्हणजे या शाळेत प्रत्येकजण मुलींनी पुढे यावं म्हणून स्वतःच्या परीनं योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे ते स्पोर्ट्ससाठी केंगले सरांचं देखील सांगितलं की ते किती तळमळीनं करतायत, किंवा सोनुरे सर होते आम्हाला, तर मला वाचनाची आवड होती, तर ते सांगायचे की हे पुस्तक चांगलं आहे, ते पुस्तक चांगलं आहे, हे असं वाचन करा. म्हणजे प्रत्येक कलागुणांना वाव मिळावा आणि प्रत्येकाने पुढे यावं, हे एक शाळेचं ध्येय असतं. आणि म्हणजे शाळा तिथं आपली कुठंच कमी पडत नाही, त्यामुळे मी त्या बाबतीत खूप समाधानी की मला एवढी चांगली शाळा भेटली. म्हणजे इव्हन आता मी कॉलेजला होतो, तर कित्येक मुलींना पिरियड्सबद्दल इव्हन माहिती सुद्धा नसते, तर त्याची देखील इन्फॉर्मेशन आम्हाला जवळ 6वीत ते डॉक्टर्स वगैरे बोलवणं असेल, तुम्हाला शास्त्रीय पद्धतीनं माहिती देणं असेल, तर ते फारसं कोणी एफर्ट्स एवढे घेत नाही मुलींसाठी, तर ते शाळेनं खूप चांगलं काम केलेलं आहे. तर मला त्याबद्दल नेहमीच शाळेचं खूप कौतुक वाटतं आणि अभिमान वाटतो शाळेचा माझ्या. खूप छान. तर दुसरा प्रश्न आहे, पटवर्धन कन्या प्रशालेतील आपला प्रवास आणि एकूण त्यावेळेचा अनुभव तो तुम्ही कव्हर केलाय. तर शालेय जीवनातील प्रवासात भविष्यात कोणते करिअर करायचे असा विचार केला होता? असं काही फिक्स नव्हतं बरं का. म्हणजे 10वी पर्यंत कसं आपल्याला कळत नसतं की नेमकं पुढं काय करायचंय, आपल्याला इव्हन करिअरचे फील्ड्स देखील माहीत नसतात. आपल्याला कुणीतरी येतं, असे पाहुणे येतात आणि त्यांच्याकडून, म्हणजे आज मी आले एक ऑफिसर आहे, तर तुम्हाला कळलं की हां हे एक फील्ड आहे, यात आपण करिअर करू शकतो. मग तसेच वेगवेगळे लोक आले की मग वाटायचं हां हे चांगलं फील्ड, मग हे डॉक्टर आहेत का, मग आपण डॉक्टर व्हायचं, की हे ऑफिसर आहेत मग ठीक आहे यांच्यासारखं आपण. म्हणजे 10वी पर्यंत असं काही फिक्स नव्हतं की मला हेच करायचंय म्हणून. इव्हन एखादा कथाकथनचा कार्यक्रम असायचा, त्यांनी जर चांगलं सांगितलं गोष्ट तर वाटायचं वाव हे छान सांगतात, म्हणजे तोपर्यंत असं काही फिक्स नव्हतं केलं मी की मला हेच व्हायचंय म्हणून. 10वीला मला, आणि मी ते अशी टॉपचे स्टुडंट वगैरे देखील नव्हते की अगदी 90% वगैरे पडलेत मला 5वी पासून, किंवा मी अगदी म्हणजे हुशार म्हणतो तसंही नव्हतं. त्यामुळं असं काही नव्हतं की आपल्याला पुढे जाऊन हेच करायचंय. पण जसं हे होत गेलं, म्हणजे 8वी 9वी 10वी ते टप्पे असे असतात की जिथं आपण स्वतः मन लावून जास्त अभ्यास करायला सुरुवात करतो, आणि तिथून मग कळत गेलं की ठीक आहे हे आपल्याला पुढं, आपण एवढं होतं की स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. म्हणजे मुलींमध्ये एक असतं की निर्णय आपण स्वतः, म्हणजे आपली पॅट्रियार्कल म्हणजे पुरुष सत्ताक पद्धती आहे. म्हणजे कुठेही जा तुम्ही, आता आमच्या मॅडम असतात, म्हणजे एक मीरा बोरवणकर मॅडम आहेत, तर त्यांचं एक मुलाखत मी ऐकलेली. म्हणजे मुलगी म्हणून तुम्ही कुठेही जरी गेलात, म्हणजे इव्हन तुम्ही ऑफिसर जरी असलात तरी पण एक मुलगा ज्यावेळी ऑफिसर म्हणून जातो त्यावेळी लोक ॲक्सेप्ट करतात. म्हणजे ऑफिसमधले कलिग्स असतील किंवा आजूबाजूचे लोक ते ॲज इट इज ॲक्सेप्ट करतात, हां हे ऑफिसर आहेत. पण मुलींचं तसं नाही. आता इव्हन मॅडम असतील किंवा एखादी डॉक्टर असेल किंवा कुणीही असेल, प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येक स्त्रीला तिथं स्वतःला सिद्ध करावं लागतं की हां मी आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो रिस्पेक्ट भेटतो. म्हणजे रिस्पेक्ट भेटत नाही असं नाही. आता हे बऱ्याच स्त्रियांनी अनुभवलं असेल, तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. मग ते आपली जी सिस्टीम आहे, म्हणजे पुरुष सत्ताक पद्धती, त्याच्यामध्ये कसं आपल्याला निर्णय घेता येत नाही. म्हणजे आता तुम्ही असाल, तुम्हाला म्हणजे वातावरण वगैरे त्यातलं तुम्हाला अजून लहान आहात तुम्हाला एवढा फरक नाही कळणार, पण एक सेफ एन्व्हायरमेंट आपल्यासाठी नसतं. म्हणजे आजूबाजूचा समाज असेल किंवा तिथं वावरणं, जितकं मुलं म्हणजे आरामात राहू शकतात तसं आपण नाही राहू शकत. म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टींचं बंधन येतं पुढे जाऊन. तर त्यासाठी ते येऊ नये, तर त्यासाठी
आपल्याला दोन गोष्टी पाहिजे. एक तर आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट पाहिजे आणि दुसरं आपण फिजिकली म्हणजे तेवढा पण कॅपेबल पाहिजे. आता फायनान्शियल इंडिपेंडंट व्हायचं हे एवढं फक्त माझं फिक्स होतं. म्हणजे कोणत्याही क्षेत्रात मी जाईन ना, भले मी इंजिनियर असू दे, डॉक्टर असू दे, पण माझे स्वतःचे निर्णय मला घेता आले पाहिजेत. म्हणजे माझ्या आयुष्याचे जे काही इम्पॉर्टंट निर्णय असतील, म्हणजे माझं करिअर असेल किंवा माझं लग्न किंवा जे काही असेल, ते मला स्वतः माझ्यावर कोणी लागलं नाही पाहिजे, हे माझं आधीपासून फिक्स होतं. आणि त्या दृष्टीनं मग मी हळूहळू इकडं प्रवास करत गेले. म्हणजे आता इकडं वळण्याचा प्रवास तर हा खूप मोठा आहे. म्हणजे 10वीपर्यंत तर असं काही नव्हतं. 12वीला पण मग काय ते आपण म्हणतो 10वीला चांगले मार्क पडलेले आणि तेव्हा मग असं होतं की डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं, इंजिनिअरिंग करायचं. आपलं वालचंद कॉलेज आहे, तिथं डिप्लोमाला भेटलेलं देखील. पण मग मध्येच विचार आला की काय माहिती पुढे जाऊन आपल्याला इंजिनिअरिंग आवडलंच नाही तर मग काय करणार आपण. मग ॲटलिस्ट ठीक आहे, ते आपण इंजिनिअरिंग नंतर बघू, 11वी 12वी आधी पूर्ण करू. मग तसं मी 11वी 12वीचा निर्णय घेतला. आणि त्यात पण असं झालं की खूप स्वप्न होतं नाही, CETला 198 वगैरे मार्क पडतील आपल्याला आणि खूप टॉपचं इंजिनिअरिंगचं कॉलेज मिळेल. आणि तिथं मला फक्त 106 मार्क पडले, त्यामुळे इंजिनिअरिंगचं अगदी टॉपचं वगैरे काही कॉलेज मिळालं नाही आणि जवळ पण भेटत नव्हतं. त्यामुळे मग मी ठरवलं की माझ्या मावशीजवळ नवीन कॉलेज स्टार्ट झालेलं आणि तिथं असं काही मेरिटचं इतकं जास्त नव्हतं. म्हणजे फायनान्शियली पण खर्च कमी होता, जवळ 40,000 फी होती. त्यामुळे मग मी ठरवलं की ठीक आहे, आपण ते परस्यू करूया, इंजिनिअरिंग तर इंजिनिअरिंग. आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. पण माझं कॉलेज असं होतं, म्हणजे आता आपल्या शाळेची स्ट्रेंथ किती असते, 5वीच्या मुली असतील तर एक 60-70, म्हणजे प्रत्येक वर्गात 60-70 मुली तर असतात. इव्हन आमच्या कॉलेजला देखील 120-130चा पट होता. पण मी इंजिनिअरिंग कॉलेजला गेले तर तिथं टोटल 4 ब्रँच होत्या आमच्या आणि 4 ब्रँच मिळून आम्ही फक्त 60 जण होतो. म्हणजे आमच्या ब्रँचला फक्त आम्ही 5-10 जणच होतो. असं कुणीच नव्हतं. म्हणजे तो एक मॉक, तेवढाच एक मॉक, ते अख्खं आमचं कॉलेज होतं. त्याच्यानंतर मग माझं फर्स्ट इयर झालं आणि फर्स्ट इयरला आमचं कसं दुसऱ्या कॉलेजवर एक्झाम्स व्हायच्या, कारण आमची तर स्ट्रेंथच नव्हती. सोलापूरला मी होते. तर ते झालं, रिझल्ट लागला आणि रिझल्ट लागल्यानंतर बघितलं मी एकटी स्टुडंट होते जी मी तिथून पास झाले. म्हणजे माझ्यासोबतच कुणी नव्हतं इंजिनिअरिंग करायला. माझं असं होतं की ठीक आहे, आपण म्हणजे हे डिसिजन तर पूर्ण फेल गेलेले होते. म्हणजे 10वी नंतर डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं असतं चांगल्या कॉलेजला, ते मी तसंच सोडलं. 12वी नंतर मग ठीक आहे, कॉलेज नव्हतं तर मग दुसरीकडे करायला पाहिजे होतं, तर ते पण नाही केलं. नंतर ॲडमिशन चेंज करता येईल का त्यासाठी ट्राय केला, तर ते पण नाही सक्सेस झालं. मग असं झालं की आता इंजिनिअरिंग तर असंही एक स्टुडंट आहे आपण, आपल्याला किती येणार आहे आणि काय येणार आहे तेवढं जमेल का. मग ते तेव्हा फर्स्ट इयरला ज्यावेळी मी पास झाले तेव्हा ठरवलं इंजिनिअरिंग सोडायचं आणि आपण दुसऱ्या फील्डमध्ये करिअर करायचं. दुसरं फील्ड म्हणजे मग ठीक आहे, आता ग्रॅज्युएशन तर नाही आपण चेंज करू शकत, म्हणजे परत MBBS वगैरे ते काही आपल्याला जमणार नाही. तर मग माझं असं होतं की ठीक आहे, आपण MPSC करूया. मग फर्स्ट इयरला मी ठरवलेलं फक्त, त्यासाठी काही वेगळे एफर्ट्स वगैरे नाही घेतले. इंजिनिअरिंग आधी कम्प्लीट केलं आणि त्यानंतर मग 2014ला मी पासआउट झाले आणि त्यानंतर मग 14 नंतर मी अभ्यासाला सुरुवात केली आणि नंतर मग तर मग शिक्षण पूर्ण झाल्यावर स्पर्धा परीक्षांची तयारी कोठे आणि कशा प्रकारे केली? मी म्हणजे 2014ला पास झाले आणि त्यावेळी एवढं जास्त एन्व्हायरमेंट नव्हतं. म्हणजे माझ्या वर्गातल्या जवळपास सगळे फ्रेंड्स होते ते इंजिनियर आणि डॉक्टर एवढेच होते. म्हणजे मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीच अशा होतो की ज्यांना MPSC करायचं होतं. आणि आपल्यात कसं होतं, मुलींनी MPSC करायचं म्हणजे आधीच खूप निगेटिव्हिटी असते MPSC बद्दल. एक तर ते म्हणतात ना, आपल्या खेडेगावाकडे तर प्रॉपर म्हणतात की MPSC म्हणजे जुगार येतात, ते तुम्हाला भेटेलच अशी काही शक्यता नसते किंवा आयुष्यातली 5-10 वर्ष अशीच निघून जातात, तुम्हाला कळत नाही, लग्नाचं वय निघून जातं मुलींचं. त्यामुळं सुरुवातीला खूप अपोज असतो. म्हणजे असं की आकाशाखालचं जवळपास सगळंच MPSCला विचारलं जातं. ते काही 16-17 तास अभ्यास वगैरे ते काही जमणार आहे का. म्हणजे सुरुवातीपासूनच म्हणजे तिथं तुम्ही जायचं ठरवलं मी MPSC करायचे हे जर तुम्ही कुणाला सांगितलं ना, ते एक व्यक्ती पॉझिटिव्ह बोलेल, उरलेले 10 लोक येऊन निगेटिव्ह सांगतील तुम्हाला की ते किती वाईट क्षेत्र आहे. माझं पण तसंच झालं. म्हणजे मी ज्यावेळी पुण्यात गेले अभ्यास करायला आणि मी रूम नवीन बघितलेली, 4 मुली होत्या, त्यातली एक होती ती आधीपासून अभ्यास करायची. मग माझ्यात खूप एनर्जी की नाही मी काय हे 3-4 वर्ष 5 वर्ष हे काय मला काही जमणार नाही, मी एका वर्षातच पोस्ट काढणार आणि बाहेर जाणार. मी
त्या रूममेटला म्हणलं की माझं काही नाही, 3-4 वर्ष तर मला काही नाही करायची गरज आणि माझं होऊन जाईल 1-2 वर्षात. तिनं सांगितलं की तुला पेपर कसा वाचायचा आणि अभ्यास काय करायचा हे कळेपर्यंतच 3 वर्ष कशी गेली कळणार नाही. झालं पण तसंच. म्हणजे सुरुवातीला आपण खूप ओव्हर कॉन्फिडंट असतो की नाही आपण हे सगळं केलं, इतके मार्क पाडले म्हणजे हे काही फार आपल्याला अवघड नाहीये. पण ते तसं नसतं. त्याच्यासाठी म्हणजे वेगळा अभ्यास आणि वेगळं स्ट्रगल ते प्रत्येकाला फेस करावंच लागतं. त्यानंतर मग मी माझं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सिलेक्शन झालं. तिथं 1-2 वर्ष होते. तिथं मला चांगले म्हणजे माझ्या लाईफमधलं हे एक मला खूप चांगलं आहे की आयुष्यात मला शिक्षक खूप चांगले भेटत गेले. म्हणजे इव्हन शाळेत देखील आता केंगले सर असतील, सोनुरे सर असतील, मॅडम असतील, म्हणजे कधी कोणी डिमोटिवेट नाही केलं. म्हणजे तुला जमणार नाही असं नाही. प्रत्येक जण मला हे सांगत होता की तुला जमेल. इव्हन इंजिनिअरिंगला ज्यावेळी मी एकटी होते ना त्यावेळी देखील माझे शिक्षक म्हणजे मी अशी बसायचे, माझे शिक्षक समोर असायचे आणि आम्ही माझं पुस्तक ठेवायचं आणि ते मला कन्सेप्ट समजावून सांगायचे, हां हे असं आहे ते तसं आहे, तुला समजलं का, क्लास संपला आपला. म्हणजे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत प्रत्येकाने मला सपोर्ट केलं. म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये देखील आमचे सर होते ते देखील मला म्हणजे पूर्ण सपोर्ट केलं. त्यामुळे मला जे माझं यशाचं श्रेय आहे ते माझ्यापेक्षा जास्त माझ्या शिक्षकांचं आहे. नमस्कार, मी सृष्टी रामकृष्ण मामणी, 10वीची विद्यार्थिनी. प्रथमतः मी तुमचे खूप खूप अभिनंदन करू इच्छिते. तसेच तुम्ही आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज इथे तुम्ही भेट देण्यास आला आहात त्यानिमित्ताने मी प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छिते. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी कोणते गुण असले पाहिजेत असे तुम्हाला वाटते? सगळेजण सांगतात की तुम्हाला इतका तास अभ्यास करायला पाहिजे, पण स्पर्धा परीक्षांमध्ये हे क्षेत्र इतकं वेगवेगळ्या लेवलवर तुम्हाला लढायला लागतं. म्हणजे असं नाही की प्रत्येकजण अभ्यास करायला तयार असतो. म्हणजे जर तुम्हाला सांगितलं की तू एवढा अभ्यास केलास की तू होशील, ठीक आहे तुम्ही बसाल लायब्ररीमध्ये जाऊन, म्हणजे सगळेच जण बसतात. पण म्हणजे आता आम्ही 5 जण ओळीनं बसलो तर प्रत्येकाची मानसिक स्थिती वेगळी असते. म्हणजे काही काही जण असतात म्हणजे अगदी 90% जरी मुलगा असला ना तरी त्याला टेन्शन येतं बऱ्याचदा, त्याचं एक पान सुद्धा वाचून होत नाही. म्हणजे तुम्ही जाता येता बघितलं ना ते 5वीचं पुस्तक तेच पुस्तक आम्ही जवळपास 15 दिवस, म्हणजे ती तेवढी मेंटल हेल्थ देखील टिकून राहणे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही फिजिकली फिट तर राहायलाच पाहिजे. म्हणजे तुम्हाला लायब्ररीमध्ये बसायचं असतं, तेवढा वेळ अभ्यास करायचा असतो, प्लस तुम्हाला त्यात फ्रेश पण राहायचं असतं. तुम्हाला निगेटिव्हिटी येते, आपलं होईल की नाही, आजूबाजूला सगळे लोक अभ्यास करत असतात, कधी कधी आपलं मन नाही लागत, कधी कधी त्यांच्याकडे बघून वाटतं बापरे यांचा किती मोठा अभ्यास चालू आहे आणि आपलं काहीच नाही, आपलं होईल की नाही, पुढे सगळा अंधार असतो. म्हणजे आपण करिअर तर दुसरं पूर्ण सोडूनच इकडं आलेलो असतो. त्यामुळं यात जर पुढं नाही झालं तर पुढं काय, किंवा अजून किती वर्ष लागतील, जागा कमी जास्त निघतात, कधी कधी जागाच निघत नाही. त्यामुळं तुम्हाला चिकाटी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि स्वतःवर विश्वास असणं. आजूबाजूचे लोक खूप येऊन तुम्हाला डिमोटिवेट करतात की माझं हे झालं, अभ्यास ते झाले. इव्हन असा ट्रेंड आहे की तुम्हाला जर समजा मार्क एवढे आले तर 10 लोक त्यांचे 10 मार्क वाढवून सांगतील का, तर तुम्ही अभ्यासातून थोडं बाजूला पडावं. तर असे बरेच फॅक्टर्स आहेत जे अभ्यास करताना तुम्हाला टॅकल करावे लागतात. कधी कधी फायनान्शियल प्रेशर असतात. आता पुण्यात कितीतरी स्टुडंट असे आहेत जे क्वेश्चन पेपर काढून अभ्यास करतात, म्हणजे त्या पैशातून, किंवा कुठं क्लासेस घे, कुठं कोणाला गायडन्स कर, किंवा एखाद्या हॉटेलमध्ये काम कर. म्हणजे फायनान्शियली प्रत्येकजण स्टेबल असतो असंही नाही, आणि जे फायनान्शियली स्टेबल असतात ते मानसिकदृष्ट्या देखील स्टेबल असतील असं नाही. त्यामुळं म्हणजे या क्षेत्रात तुम्हाला जर पडायचं आहे ना तर तुम्हाला तिन्ही पातळ्यांवर लढायची तयारी ठेवायला पाहिजे. असं नाही की रोजचा दिवस सारखा कधीच नसतो. आज तुम्ही खूप जास्त चांगल्या मूडमध्ये, आज तुम्ही 150-250 पानं वाचून काढाल, पण उद्या तोच मूड तुमचा राहणार नाही, उद्या तुमचं एक सुद्धा पान वाचून होणार नाही. मग त्यावेळी तुम्ही स्वतःला समजावून सांगता आलं पाहिजे तुम्हाला की नाही, ही एक लाईफ मधली फेज आहे आणि आपल्याला काही आयुष्यभर अभ्यास नाही करायचा आहे, यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे, हे मनाशी ठरवून तुम्ही त्यातून पुढे जायचं पाहिजे. मग यामध्ये तुम्हाला तुमचे फ्रेंड सर्कल असेल, किंवा फॅमिली, किंवा रिलेटिव्स, तुमचे गाईड, या सगळ्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. म्हणजे तुम्ही एकटे कधीच स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. कारण मला आठवतंय मी ज्यावेळी माझं सिलेक्शन झालं त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे एक्झाम होती, 3 दिवस आमचे पेपर चालतात मुख्य परीक्षेचे, तर आदल्या दिवशी मी फोन करून घरी सांगत होते की मला MPSC सोडायची आहे, मला काही MPSC करायची नाही, मला काही आता जमणार नाही. घरच्यांचं असं
की ठीक आहे तुला सोडायचे तर सोड, पण आता हे 3 दिवस होऊ दे, परीक्षा होऊ दे आणि मग आपण सोडून देऊ. म्हणजे तिथपर्यंत तुम्हाला तेवढं करावं लागतं स्ट्रगल. म्हणजे उद्या पेपर आहे आणि आज मला असं होतं की बस बाबा आता आपल्याला एक पेपर देणं वगैरे जमणार नाही, तर तेवढं तुम्हाला स्ट्रॉंग असावं लागतं. म्हणजे ते मला तेच सांगायचं आहे की ज्यावेळी आता तुम्ही लहान आहात, अजून तुम्हाला या गोष्टींचं इतकं जास्त हे नाहीये, म्हणजे अनुभव वगैरे नाही. आता तुम्ही काय म्हणता ते तुमचे ह्याच्यातले दिवस आहेत, निवांत राहायचे वगैरे, त्यामुळं रिअल लाईफ मधला स्ट्रगल अजून तुम्हाला माहित नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा कॉलेजला जाल, एखादं करिअर चूज कराल, तिथलं सक्सेस फेल्युअर त्या अजून गोष्टी तुम्हाला माहित नाहीत. आपल्या पुढे काय असतं, एक एक्झाम असते, तिथं आपल्याला एक मागच्या वेळी एवढे मार्क पडलेत किंवा टॉपमध्ये ह्या 2 पोरी असतील तर त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त मार्क पाडायचे आहेत किंवा पास व्हायचे, एवढं लिमिटेड तुमचं लाईफ आहे किंवा असं काही फार मोठे ठरवलेलं नाहीये तुम्ही. तर ज्यावेळी तुम्ही स्वतःला तर डेव्हलप करणार आहे ना, तर म्हणजे माझ्या अनुभवांवरून सांगते, आता ह्या मुली पुढे आल्या बोलल्या, तर ह्या गोष्टी आयुष्यात प्रत्येक ठिकाणी लागतात. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला स्वतःसाठी बऱ्याचदा उभं राहावं लागतं, म्हणजे ज्यावेळी आजूबाजूचे लोक तुम्हाला सप्रेस करत असतात, हे नाही करायचं ते नाही करायचं, तर तिथं तुम्हाला स्वतःसाठी बोलता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमची मतं मांडता आली पाहिजे. शाळेचं ते मेन हे आहे की ज्यावेळी स्पर्धा वगैरे घेतात त्यावेळी तुम्ही स्वतःहून पुढं आलं पाहिजे. माझं असं व्हायचं, म्हणजे एक स्पर्धा होती शाळेमध्ये, कथाकथनची त्यांनी ठेवलेली, म्हणजे शाळेने आयोजित केलेली, आणि मला माहितीच नव्हतं माझं कुणीतरी अचानक नाव दिलेलं आहे आणि मी काही तयारी वगैरे काहीच नाही. म्हणजे मी कधी एवढा जास्त भाग नाही घेतला, कुठेतरी स्तोत्र पाठांतरमध्ये तेवढा घेतला असेल, कारण तिथं कसं डोळे झाकून कुणाकडे न बघता आपलं म्हणायचं आणि खाली जाऊन बसायचं, त्यामुळे भाषण वगैरे ते कधी मी केलं नाही. पण एक दिवस मध्ये भाषणाच्या स्पर्धेत मी जाऊन बसले आणि अचानक माझं नाव पुढे घेतलं. आता मला गोष्ट थोडीच सांगता येणार आहे, मी काही तयारी नाही केली. त्यानंतर मी जवळपास 2 वर्ष कार्यक्रम म्हणला शाळेत की जायचं. तर तुम्ही तसं करू नका, कारण तुम्ही पुढे जाऊन काय बोलला नाही बोलला लोकांना काही फरक पडत नाही, पण तुमची स्वतःची डेव्हलपमेंट होते तुमच्या स्वतःमध्ये. म्हणजे तुमचं आज ते गुण डेव्हलप करण्याचं, म्हणजे उद्या तुम्ही कुठल्या पण क्षेत्रात जाल, अचानक या गोष्टी येत नाहीत. म्हणजे आज मी बोलते कारण ठीक आहे बाबा आता म्हणजे सत्कार झालेत, आता मला झाली आहे सवय म्हणून मला बोलायला येते, पण तुम्हाला जर अचानक बोलायला सांगितलं तर त्या गोष्टी नाहीच जमत. त्यामुळं ज्यावेळी तुमच्या शाळेमध्ये हे स्पर्धा वगैरे होतात किंवा कुठलं कार्यक्रम असतील तर तिथं उत्स्फूर्तपणे भाग घ्या. दुसऱ्या कुणाला नाही फरक पडणार, तुमच्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. म्हणजे मी लाजायचे बाबा की हसतील का पोरी, मला जमेल का, पण ते तसं काही नसतं, कोणाला काही देणं घेणं नसतं. आपल्याला स्वतःला डेव्हलप करायचं, एवढंच फक्त लक्षात ठेवा. म्हणजे शाळेतून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल ना, त्यावेळी शाळेनं माझ्यासाठी जे काही एफर्ट्स घेतले तर तेवढं मी बनले का, एवढंच फक्त तुमचं ध्येय असू द्या. अगदी करिअर निवडायचं आणि मी पुढे हे होणार ते मनात असू द्या, पण तुमच्या हातात आत्ता सध्या जे काय आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा.